MS हायस्कूल देवळी दिशाव दिशाव असे पोलिसातून गोळ्या उडवल्याचे 3-4 आवाज आले. जिथे गोळ्या उडवल्या तिथल्या लोकांची पळापळ झाली तर दूर असणाऱ्या लोकांनी काय झाले बघायला पोलिसांच्या आवाजाच्या दिशेने पळत वाट धरली. गोळ्या घडणारे केव्हाच पसार झाले होते आणि तिथे ही गर्दी जमली होती. कोणीतरी पोलिसांना फोन केल्यामुळे पोलिसांची गाडी आणि त्याचा ताफा हजर झाला होता. या गोळीबारात 2 माणसे जागीचा ठार झाली होती आणि तिसरा डोक्याला गोळी चाटून गेल्यामुळे बेशुद्ध होता. तातडीने त्याला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. लगेच उपचाराला सुरुवात झाली. मरण पावलेल्या 2 व्यक्तींना एक व्यक्ती नारायण मुंडे होती. एका खुनाच्या खटल्यातील महत्त्वाचा साक्षीदार म्हणून त्याला उडवला होता हे पोलिसांच्या सहजच लक्षात आले. नारायण मुंडेला उडवताना दोन व्यक्तींनी या गुंडांना पाहिले होते. या गुंडांचे वर्णन, गाडीचा नंबर वगैरे पोलिसांना सांगण्याची शक्यता होती. त्यामुळे गुंडांनी नारायण मुंडेला खल्लास केल्यावर या 2 व्यक्तींवरही गोळीबार केला. या गोळीबारात SY साठस हे मृत झाले. त्याचा त्या गुंडांशी काहीच संबंध नव्हता. ते या रस्त्यातच त्यांच्या मित्राकडे चालले होते.